नमस्कार, तुमचं पॉझिटिव्ह फिजिओ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी डॉक्टर सायली रनवरे. आज वर्ल्ड अस्थमा डे आहे, तर फिजिओथेरपीमुळे अस्थमासाठी कशी मदत होऊ शकते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सो पहिले तर असतं डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस. तर हे जे डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात, तर त्यामुळे आपले जे लंग्स असतात, जिथे ती एअर ट्रॅप म्हणजे ती एअर आतमध्ये साठून राहते, तर ते एअरवेज आपले ओपन व्हायला मदत होते आणि ज्यांना अस्थमाचा त्रास आहे त्यांचे जे सिम्पटम्स आहेत ते खूप बऱ्यापैकी त्याने कमी होतात ब्रीदिंग एक्सरसाइज. सेकंड इज पॉश्चर. पॉश्चर म्हणजे आपण जसं बसतो, आता आपण खूप वेळ जर वाकून बसलो तर आपले जे लंग्स असतात त्यांना ती स्पेस भेटत नाही एक्सपॅन्ड व्हायला. तर म्हणून आपले जे पॉश्चर एक्सरसाइज आहेत ज्याने आपली सरळ बसणं वगैरे या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे म्हणजे तुम्ही डेली किती व्यायाम करताय किंवा वॉकिंग करताय, म्हणजे तुमचं डेलीचं काहीतरी व्यायाम हे शरीरासाठी किंवा तुमच्या मसलसाठी, तुमच्या स्नायूच्या ताकदसाठी महत्वाचं असतं, कारण त्याचा असर पण आपला श्वास घेण्यामध्ये वगैरे होऊ शकतो. तर हे सोपे ब्रीदिंग एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवते. नाकाने मोठा श्वास, तोंडाने हळूच फूक मारतो तसं सोडा. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना पोट आत जाणार. परत एकदा. होल्ड, फूक मारा आणि दोन्ही हात खाली. परत एकदा. नाकाने श्वास घेताना